गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस-एच-एम. त्याच्यानंतर आपण डिफरन्शियल इक्वेशनवरून ॲक्सेलरेशन फाइंड केलं होतं, व्हेलॉसिटी फाइंड केली होती. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, डिस्प्लेसमेंट फाइंड केलं होतं इन द टर्म्स ऑफ एक्स, इन टर्म्स ऑफ टी अँड इन टर्म्स ऑफ एक्स अँड इन टर्म्स ऑफ टी. आज आपल्याला पाहायचं आहे एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. आज आपल्याला काय पाहिजे आहे, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. तर पहा, एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. आता एक्स्ट्रीम व्हॅल्यू मीन्स काय, तर मॅक्सिमम व्हॅल्यू, की पार्टिकल हा मॅक्सिमम कुठपर्यंत डिस्प्लेसमेंट करू शकेल किंवा त्याची मॅक्सिमम व्हेलॉसिटी काय असेल किंवा मॅक्सिमम ॲक्सेलरेशन काय असेल ते आपल्याला इथे फाइंड करायचे. एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. मग सुरुवातीला घेऊ आपण डिस्प्लेसमेंट. मग आता पहा, आपल्याला डिस्प्लेसमेंटचं जनरल इक्वेशन माहिती आहे, ते आपण कालच फाइंड केलं. द जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट एक्स इन अ एस-एच-एम इज, ते काय, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. हे आपण काल काय केलं होतं, फाइंड केलं होतं. स्टँडर्ड इक्वेशन किंवा जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट. आता पहा, आपल्याला एक्स्ट्रीम व्हॅल्यूज फाइंड करायच्या म्हणजेच काय, की डिस्प्लेसमेंट मिनिमम किती असू शकेल किंवा मॅक्सिमम किती असू शकेल. आता मिनिमम म्हणजेच काय, की झिरो. मिनिमम म्हणजे काय, की डिस्प्लेसमेंट काय असेल, झिरो असेल. आणि डिस्प्लेसमेंट एक्स आपल्याला केव्हा झिरो मिळेल, जेव्हा साइन अँगल, हा जो साइन अँगल दिला आपल्याला साइन ओमेगा टी प्लस फाय, हा जो अँगल आहे ओमेगा टी प्लस फाय, हा आपल्याला काय मिळेल, झिरो मिळेल. साइन ओमेगा टी प्लस फाय किंवा साइन अँगल झिरो आपल्याला केव्हा मिळेल, जेव्हा ओमेगा टी प्लस फाय हा झिरो असेल किंवा पाय असेल, तेव्हा आपल्याला साइन ओमेगा टी प्लस फाय काय मिळेल, झिरो मिळेल. समजा आपण साइन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू सुरुवातीला झिरो पुट केली, साइन झिरो झिरो असतो. त्याच्यानंतर साइन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू आपण काय पुट केली, पाय पुट केली, तर साइन पाय सुद्धा काय असतो, झिरो असतो. म्हणजेच ओमेगा टी प्लस फाय ह्या अँगलची व्हॅल्यू जर आपण झिरो आणि पाय पुट केली, कुठे, जेव्हा पार्टिकल कुठे असेल, मीन पोझिशनला, ॲट द मीन पोझिशन. जेव्हा पार्टिकल हा मीन पोझिशनला असतो तेव्हा ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू काय असेल, झिरो असेल किंवा पाय असेल. आपण काल दोन केसेस पाहिल्या डिस्प्लेसमेंटच्या. केस फर्स्टमध्ये जेव्हा पार्टिकल हा कुठे होता, मीन पोझिशनला होता आणि मीन पोझिशन पासून तो त्याचं काय करत होता, एस-एच-एम स्टार्ट करणार होता, तेव्हा आपण फायच्या दोन व्हॅल्यू फाइंड केल्या होत्या, एक झिरो आणि पाय. सिमिलर इथे सुद्धा तेच दिलंय, की पार्टिकल हा कुठे असेल, मीन पोझिशनला असेल, तेव्हा साइन अँगल मीन्स ओमेगा टी प्लस फाय ह्या अँगलची व्हॅल्यू काय असेल, झिरो असेल किंवा पाय असेल. मग या दोघही व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट केल्या, ओमेगा टी प्लस फाय मध्ये पुट केल्या, तर एक्स इज इक्वल टू ए साइन झिरो, साइन झिरो झिरो असतो म्हणून एक्स इज इक्वल टू झिरो मिळेल. त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू ए साइन पाय, ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू पाय पुट केली तरी सुद्धा आपल्याला काय मिळेल, एक्स इज इक्वल टू झिरो मिळेल. म्हणजे जेव्हा पार्टिकल हा मीन पोझिशनला असतो तेव्हा पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट कसं असतं, मग मिनिमम. आणि मिनिमम म्हणजेच काय, तर मग झिरो. कारण आपण ते कालच पाहिलं होतं, की आपण डिस्प्लेसमेंट कुठून मेजर करतो, मीन पोझिशन पासून मेजर करतो. डिस्प्लेसमेंट कुठून मेजर करतो आपण, ही आहे मीन पोझिशन, ही असते एक्स्ट्रीम पोझिशन. डिस्प्लेसमेंट आपण मीन पोझिशन पासून मेजर करतो. आता पार्टिकल हा मीन पोझिशनलाच आहे तर आपण त्याचा डिस्प्लेसमेंट मेजर करू शकतो का, तर नाही. म्हणून जेव्हा पार्टिकल हा मीन पोझिशनला असतो तेव्हा पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट हे काय असतं, मिनिमम असतं किंवा त्यालाच आपण म्हणतो झिरो. पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय असतं, झिरो असतं. आता पुढे पार्टिकल कुठे आहे, आता at the mean position the displacement of the particles performing SHM is minimum, that is 0. जेव्हा पार्टिकल हा कुठे असेल, मीन पोझिशनला असेल, तेव्हा पार्टिकल जे काही डिस्प्लेसमेंट असेल किंवा पार्टिकल एस-एच-एम परफॉर्म करताना त्याचं जे डिस्प्लेसमेंट असेल ते काय असेल, मिनिमम असेल, म्हणजे दॅट इज काय, तर झिरो. आता पुढे जेव्हा पार्टिकल कुठे असेल, एक्स्ट्रीम पोझिशनला असेल. पार्टिकल कुठे असेल, आता एक्स्ट्रीम पोझिशनला. सुरुवातीला तो कुठे होता, मिनिममला, आता कुठे आहे तो
एक्स्ट्रीम पोझिशनला, म्हणजेच ह्या पोझिशनला आहे. तर एक्स्ट्रीम पोझिशनला असतानाचा सुद्धा आपण सेकंड केसमध्ये काल पाहिलं होतं, जेव्हा पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनला असतो तेव्हा फायच्या आपण दोन व्हॅल्यूज फाइंड केल्या होत्या, एक π/2 आणि दुसरी 3π/2. मग त्याच व्हॅल्यू आपण इथे पुट करणार आहोत. ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन ओमेगा टी प्लस फाय मीन्स आता इथे हा पूर्ण अँगल, हा जो अँगल आहे या पूर्ण अँगलची व्हॅल्यू काय असेल, π/2 असेल किंवा 3π/2 असेल. मग या दोघंही व्हॅल्यू जर आपण ह्या स्टँडर्ड इक्वेशनमध्ये पुट केल्या, सुरुवातीला एक्स ए साइन ओमेगा टी प्लस फायची किंमत आपण पुट केली π/2 आणि साइन π/2 मीन्स काय तर साइन 90 आणि साइन 90 काय असतो +1 आणि हा मल्टिप्लाइड बाय ए ॲज इट इज. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आपण व्हॅल्यू पुट केली 3π/2. 3π/2 मीन्स काय 270 आणि साइन 270 असतो -1 आणि हा ए ॲज इट इज. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, जेव्हा पार्टिकल कुठे असेल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तेव्हा पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय मिळालं आपल्याला मग +a किंवा -a. म्हणजेच एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तेव्हा पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट असतं ते कसं असतं, मॅक्सिमम असतं आणि जेव्हा मीन पोझिशनला असतो तेव्हा पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट हे मिनिमम असतं. ॲट द एक्स्ट्रीम डिस्प्लेसमेंट इज अ मॅक्सिमम. ॲट द एक्स्ट्रीम डिस्प्लेसमेंट इज मॅक्सिमम. मिनिममला होता तेव्हा डिस्प्लेसमेंट मिनिमम x इज इक्वल टू 0 आणि जेव्हा पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनला होता तेव्हा डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम मिळालं, म्हणजेच किती मिळालं, x इज इक्वल टू +-a. सेकंड पाहायचं आपल्याला व्हेलॉसिटी. द मॅग्निट्यूड ऑफ velocity of particle performing SHM is v is equal to ±omega √a² - x². आता आपण व्हेलॉसिटीचं सुद्धा स्टँडर्ड इक्वेशन किंवा जनरल एक्सप्रेशन फाइंड केलं होतं, v इज इक्वल टू ±omega √a² - x². आता पहा, जेव्हा पार्टिकल कुठे असेल सुरुवातीला, आता आपण दोन पोझिशनसाठीचे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन फाइंड करणार आहोत. एक, जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनला असेल तेव्हाचं ॲक्सलरेशन, तेव्हाची व्हेलॉसिटी आणि तेव्हाचं त्या पार्टिकलचं ॲक्सलरेशन. आणि दुसरी केस, जेव्हा पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तेव्हा त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट, त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी आणि त्या पार्टिकलचं ॲक्सलरेशन. मग इथे सुद्धा सुरुवातीला आपण पाहणार आहोत की पार्टिकल हा कुठे असेल, आता मीन पोझिशनला असेल तेव्हा पार्टिकलची व्हेलॉसिटी काय असेल. आता पहा, फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला एक्स दिलाय. आता जेव्हा पार्टिकल हा मीन पोझिशनला असतो तेव्हा एक्सची व्हॅल्यू काय असते, 0 असते. एक्स मीन्स डिस्प्लेसमेंट, एक्सची व्हॅल्यू 0 असते. मग पहा, या फॉर्म्युल्यात जर आपण एक्स इज इक्वल टू 0 पुट केला तर आपल्याला काय मिळेल, व्ही इज इक्वल टू ±ओमेगा आणि हा √a² आहे, √a². स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजेच काय उरेल मग a. मग आपल्याला v इज इक्वल टू काय मिळालं, +-a ओमेगा. म्हणजे मीन पोझिशनला व्हेलॉसिटी कशी असते मग, मॅक्सिमम असते. मीन पोझिशनला व्हेलॉसिटी काय मिळाली मग, मॅक्सिमम व्हेलॉसिटी +-a ओमेगा. a मीन्स काय तर मग ॲम्प्लिट्यूड. पुढे, द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन अ SHM इज मॅक्सिमम ॲट द मीन पोझिशन. मग मीन पोझिशनला व्हेलॉसिटी कशी असते, मॅक्सिमम असते. पुढे आता पार्टिकल कुठे आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. पुढे पार्टिकल आता कुठे आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला. आता एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असतं तर मॅक्सिमम असतं आणि मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट किती आहे, x इज इक्वल टू +-a. x इज इक्वल टू +-a या फॉर्म्युल्यात आपल्याला पुट करायचंय, v इज इक्वल टू ओमेगा √a² मायनस, आता एक्सची व्हॅल्यू काय केली आपण, +-a पुट केली, x² काय असेल, x आहे, a ची व्हॅल्यू पुट करायची, एक्सची व्हॅल्यू a पुट करायची. आता इथे x² आहे म्हणून आपण काय पुट केला, a² पुट केला. आता a² - a² काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल आणि 0 मल्टिप्लाइड बाय ओमेगा 0. म्हणजेच एक्स्ट्रीम व्हॅल्यूला, एक्स्ट्रीम पोझिशनला आपल्याला व्हेलॉसिटी काय मिळाली तर मग मिनिमम मिळाली. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट मिनिमम असतं, एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असतं. मीन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते, एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी मिनिमम असते. आता पुढे आपल्याला व्हायचं आहे
acceleration. The magnitude of acceleration of particle in SHM is omega square x. आपण जनरल एक्सेलरेशनचं सुद्धा पाहिलं होतं, a इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स. आता ऍक्सेलरेशन साठी सुद्धा दोन केस, जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनला असेल तेव्हा ऍक्सेलरेशन काय असेल, जेव्हा पार्टिकल हा कुठे असेल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तेव्हा ऍक्सेलरेशन काय असेल. मग सुरुवातीला आपण घेऊ की पार्टिकल कुठे आहे, मीन पोझिशनला आहे. मग मीन पोझिशनला आता आपल्याला इथे एक्सच्या व्हॅल्यू पुट करायची आहे. मग मीन पोझिशनला एक्स इज इक्वल टू काय असतो, 0 असतो. सो दॅट ऍक्सेलरेशन इज मिनिमम. एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर काय असेल, 0 मल्टिप्लाइड बाय ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणून ए इज इक्वल टू 0 किंवा ऍक्सेलरेशन काय मिळालं आपल्याला, मिनिमम मिळाला. कुठे, मीन पोझिशनला. त्याच्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशन. आता पार्टिकल कुठे आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. आता एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स इज इक्वल टू काय असतो, प्लस मायनस ए असतो. ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यात आपल्याला काय करायची आहे, एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे. मग प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज, आणि एक्सची व्हॅल्यू सुद्धा काय पुट केली आपण, प्लस मायनस ए. म्हणजेच एक्स्ट्रीम पोझिशनला ऍक्सेलरेशन काय मिळालं, तर मग आपल्याला मॅक्सिमम मिळालं. आपण तिघही पाहिले, मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट हे मिनिमम असतं, एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असतं. मीन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते, एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी मिनिमम असते. मीन पोझिशनला ऍक्सेलरेशन मिनिमम असतं, एक्स्ट्रीम पोझिशनला ऍक्सेलरेशन मॅक्सिमम असतं. आता पुढे पाहायचंय आपल्याला ॲम्प्लिट्यूड, पिरियड, फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. दिलेलं जे काही SHM आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन, याचे आपल्याला काय फाइंड करायचं आहे. ॲम्प्लिट्यूड मीन्स काय, त्याचा पिरियड काय असतो आणि फ्रिक्वेन्सी काय असते. SHMचे ॲम्प्लिट्यूड, SHMचा पिरियड आणि SHMची फ्रिक्वेन्सी. मग सुरुवातीला पाहणार आहोत आपण ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. तर पहा आपल्याला इथे एक फिगर दिली आहे. कन्सिडर अ पार्टिकल P परफॉर्मिंग SHM अलॉंग द स्ट्रेट लाईन MN. आता इथे एक पार्टिकल दिलाय त्यांनी, पार्टिकल P. हा जो आहे हा पार्टिकल P आपल्याला इथे त्यांनी दिलाय. आणि हा जो काही पार्टिकल आहे, हा पार्टिकल काय करतोय, SHM परफॉर्म करतोय. कोणाच्या अलॉंग, या M आणि N यांच्या अलॉंग काय करतोय, तो SHM परफॉर्म करतोय. द सेंटर O ऑफ MN इज द मीन पोझिशन ऑफ द पार्टिकल. मग हा जो पार्टिकल P आहे, ह्या पार्टिकलची मीन पोझिशन O आहे, पॉइंट O ही त्याची मीन पोझिशन आहे. पॉइंट M ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि N ही त्याची निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. O काय आहे, मीन पोझिशन. M आणि N काय आहेत, एक्स्ट्रीम पोझिशन. M मीन्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, N मीन्स निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि या M आणि N च्या अलॉंग तो पार्टिकल काय करणार आहे, SHM परफॉर्म करणार आहे. The displacement of the particle is given by x is equal to a sin omega t plus phi. मग आता या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय असेल तेच आपण काल फाइंड केलं होतं की जनरल एक्सप्रेशन काय असतं डिस्प्लेसमेंटचं, a sin omega t plus phi. The particle we have its maximum displacement when x is equal to plus minus a, where a amplitude of SHM. मग पहा हा जो पार्टिकल आहे, पार्टिकल P, जो आपल्याला पार्टिकल P दिलेला आहे, हा जो पार्टिकल आहे, ह्या पार्टिकलचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, की तो मॅक्सिमम कुठपर्यंत जाऊ शकतो, त्याला काय म्हणतो आपण, त्याचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. मग आपण काल पाहिलं की हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल मॅक्सिमम M पर्यंत जाऊ शकतो किंवा इकडे N पर्यंत जाऊ शकतो. मग पॉझिटिव्ह साईडला जेव्हा जातो, आता डिस्प्लेसमेंट आपण ॲम्प्लिट्यूडने सुद्धा दाखवतो, ए ने सुद्धा दाखवत होतो. डिस्प्लेसमेंटलाच आपण ॲम्प्लिट्यूड म्हणत होतो. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, तर ॲम्प्लिट्यूड. आणि मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए लिहित होतो. मग पहा पॉझिटिव्ह साईडचं जे काही मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असतं त्याला आपण दाखवतो प्लस ए ने. पॉझिटिव्ह साईनचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट त्याला आपण दाखवतो प्लस ए, मीन्स काय, पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड. आणि निगेटिव्ह साईडचं जे काही मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असेल त्याला आपण दाखवतो मायनस ए ने, मीन्स मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए. आणि यालाच आपण काय म्हणतो, मग त्या पार्टिकलची ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड मीन्स काय, की पार्टिकलने परफॉर्म केलेलं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट तेच काय असतं, त्या पार्टिकलची ॲम्प्लिट्यूड असते. मग ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशनच आपल्याला इथे दिली पहा. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट
of particle performing SHM from its mean position is called the amplitude of SHM. Amplitude of SHM means काय, द पार्टिकलने त्याच्या मीन पोझिशन पासूनचं त्याचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, पार्टिकलचं मीन पोझिशन पासूनचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, त्यालाच आपण काय म्हणतो, त्या पार्टिकलची ॲम्प्लिट्यूड म्हणतो. आता पहा, पार्टिकल पी ची मीन पोझिशन काय आहे, पॉइंट ओ, आणि एक्स्ट्रीम पोझिशन काय आहे, यम. आता पार्टिकल पी ने मीन पोझिशन पासून, पार्टिकल पीचं मीन पोझिशन पासूनचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, मग पार्टिकल पी ची ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन आपल्याला ते सांगते की मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स मेन पोझिशन. जेव्हा पार्टिकल हा SHM परफॉर्म करत असेल, SHM परफॉर्म करत असताना मेन पोझिशन पासूनचं त्याचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असेल, मग ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. पुढे आहे पिरियड ऑफ SHM. The time taken by particle performing SHM to complete one oscillation is called period of SHM. तर पहा, period means काय, the time taken by the particle performing SHM to complete one oscillation is called period of SHM. आता period means काय की वन ऑसिलेशन, दिलेल्या पार्टिकल्सला वन ऑसिलेशन्स कंप्लीट करण्यासाठी जो टाइम लागतो त्याला त्या पार्टिकलचा पिरियड असं म्हटलं जातं. आता पहा, वन ऑसिलेशन मीन्स काय की आपण पेंडुलमचं उदाहरण घेतलं होतं. आता हा पेंडुलम आहे, ही पेंडुलमची मीन पोझिशन पासून तो कुठे जाईल, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून परत मीन पोझिशन पासून निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला, आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून परत मीन पोझिशनला. हे जे काही आहे याला काय म्हटलं जातं, मग वन ऑसिलेशन. मीन पोझिशन पासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून परत मीन पोझिशन पासून निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून परत मीन पोझिशन, याला काय म्हटलं जातं, वन ऑसिलेशन. मग हे वन ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी ह्या पार्टिकलला जो टाइम लागणार आहे, 1 सेकंड असेल, 2 सेकंड असेल, जो काही टाइम लागणार आहे त्या टाइमला काय म्हटलं जातं, मग पिरियड म्हटलं जातं. टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग SHM टू कंप्लीट वन ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जो काही टाइम लागणार आहे त्याला काय म्हटलं जातं, मग पिरियड ऑफ SHM. द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. तर पहा, या फिगरमध्ये आपण पार्टिकल पीचा पिरियड म्हणजेच काय की समजा पार्टिकल पीने इथून सुरुवात केली, SHM परफॉर्म करायला इथून सुरुवात केली, तर इथून तो कुठे जाईल, यमला, यम नंतर यनला, यन नंतर परत पीला. म्हणजेच हे काय केलं त्याने, वन ऑसिलेशन कंप्लीट केलं. मग हे वन ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी त्याला जो पिरियड लागला, त्या पिरियडला काय, त्याला जो टाइम लागला त्या टाइमला काय म्हटलं जातं, मग दिलेल्या पार्टिकलचा पिरियड. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल at a time t is given by x is equal to a sin omega t plus phi. After a time t is equal to t plus 2 pi upon omega. आता पहा, इथे काय म्हटले की जेव्हा पार्टिकल हा काय करतो, ऑसिलेशन्स करतो किंवा SHM परफॉर्म करतो. आता SHM परफॉर्म करत असताना वन ऑसिलेशन, सेकंड ऑसिलेशन, थर्ड ऑसिलेशन, हे जे काही त्याचे ऑसिलेशन होत असतील किंवा ऑसिलेशन होत असताना जो टाइम चेंज होत असेल, पहिल्या सेकंदाला, दुसऱ्या सेकंदाला, तिसऱ्या सेकंदाला, हा टाइम कितीही चेंज झाला तरी त्या पार्टिकलचं जे काही डिस्प्लेसमेंट असतं ते डिस्प्लेसमेंट चेंज होत नाही. म्हणजेच पहा की समजा हा जो आपण पार्टिकल घेतोय, पार्टिकल पी, हा पार्टिकल पी समजा याला वन ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी 1 सेकंड लागतोय, पहिला ऑसिलेशन, एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी 1 सेकंड लागतोय. म्हणजेच काय की पॉइंट पी हा 1 सेकंदानंतर इथेच येईल, दुसऱ्या 2 सेकंदानंतर तो सुद्धा इथेच येईल, तिसऱ्या सेकंदाला सुद्धा तो काय असेल, इथेच येईल. मीन्स पहिल्या ऑसिलेशन नंतर सुद्धा पार्टिकल पी इथेच, दुसऱ्या ऑसिलेशन नंतर सुद्धा इथेच, तिसऱ्या ऑसिलेशन नंतर सुद्धा इथेच येईल. तो इथे किंवा इथे थांबणार नाही. म्हणजेच काय की टाइम कितीही चेंज झाला
पहिला सेकंद असेल, दुसऱ्या सेकंदाला, तिसऱ्या सेकंदाला टाइम चेंज होत गेला तरी पार्टिकलचं जे काही डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट चेंज होणार नाही. तेच इथे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला त्याचं काय होतं, डिस्प्लेसमेंट काय होतं, एक्स इज इक्वल टू, सुरुवातीचं डिस्प्लेसमेंट काय होतं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. तर दुसऱ्या ऑसिलेशन नंतर किंवा आफ्टर टाइम टी, सुरुवातीला त्याला पहिलं ऑसिलेशन कंप्लीट करायला टी एवढा टाइम लागत होता, स्मॉल टी. या स्मॉल टी नंतर त्याला टी प्लस 2 पाय बाय ओमेगा एवढा टाइम लागतोय दुसऱ्या ऑसिलेशनला. तर ह्या टाइम नंतरही त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट हे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय एवढंच असणार आहे. मग तेच इथे आपल्याला प्रूफ करून दिलंय. सुरुवातीला आपल्याला काय म्हटलंय की स्टँडर्ड इक्वेशन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. त्याच्यानंतर टाइम चेंज झाला, तो किती आहे, टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा, आणि ती व्हॅल्यू आपण इथे पुट केली, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा. आता टाइम टी हा चेंज झाला, तो किती आहे, टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा प्लस फाय इज इक्वल, देअरफॉर एक्स इज इक्वल टू ए साइन, हा ओमेगा टी ला मल्टिप्लाइड आहे म्हणून ओमेगा टी, अँड ओमेगा ओमेगा कॅन्सल, काय असेल फक्त 2 पाय अँड प्लस फाय ॲज इट इज. एक्स इज इक्वल टू, देअरफॉर एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, याची व्हॅल्यू असते ओमेगा टी अँड प्लस फाय हा ॲज इट इज. मग पहा, सुरुवातीला जेव्हा पार्टिकल हा पार्टिकलचा जे एसएचएम परफॉर्म करण्याचा जो टाइम होता किंवा वन ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठीचा जो टाइम टी होता, तेव्हाच सुद्धा डिस्प्लेसमेंट हे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय होतं. आणि टाइम चेंज झाला, टी नंतरचा टाइम आपण घेतला टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा, तेव्हाच सुद्धा आपल्याला डिस्प्लेसमेंट काय मिळालं, मग एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. म्हणजेच टाइम चेंज होत गेला, टाइम कितीही चेंज झाला तरी पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट हे चेंज होत नाही. It can be shows that t is equal to small t is equal to capital T and t is equal to 2 पाय upon omega is the minimum time after which it repeated. म्हणजेच काय की हा मिनिमम टाइम आहे, या मिनिमम टाइम मध्ये काय होत असेल, तो पार्टिकल काय होत असेल, रिपीट होत असेल. हेन्स आता आपल्याला पिरियड फाइंड करायचा आहे. हेन्स पिरियड टी इज गिवन बाय, आता आपल्याला टी फाइंड करायचा आहे. आता टी फाइंड करण्यासाठी आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू माहिती आहे. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू असतो के अपॉन ओमेगा, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट अपॉन मास. आता आपल्याला टी चा फॉर्म्युला दिलाय, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. टी चा फॉर्म्युला काय, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. आता आपल्याला ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे, पण आपल्याला फॉर्म्युल्यात काय लागणार आहे, ओमेगा लागणार आहे. तर मग आपण काय करणार आहे, याचं काय घेऊ, स्क्वेअर रूट घेऊ. तर काय असेल, ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ के अपॉन यम. ओमेगाची व्हॅल्यू काय मिळाली मग आपल्याला, अंडर रूट ऑफ के अपॉन यम. मग दिलेल्या फॉर्म्युल्यात ती व्हॅल्यू जर आपण पुट केली तर काय असेल, 2 पाय अपॉन अंडर रूट ऑफ के अपॉन यम, अंडर रूट ऑफ के अपॉन यम. दिलेल्या फॉर्म्युल्यात आपण काय केली, टी चा फॉर्म्युला, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा, ओमेगाची व्हॅल्यू पुट केली अंडर रूट ऑफ के अपॉन यम. आणि आता पहा, हा अंडर रूट ऑफ के अपॉन यम आहे, तो वरती जाताना काय होऊन जाईल, अंडर रूट ऑफ यम अपॉन के. म्हणजेच टी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ यम अपॉन के. आता आपण दोन डेफिनेशन पाहिल्या. पहिली पाहिली ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड मीन्स काय की पार्टिकल एसएचएम परफॉर्म करत असताना मेन पोझिशन पासूनचं त्याचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, कुठून, मेन पोझिशन पासून, मेन पोझिशन पासूनचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, त्याला काय म्हणतो आपण, त्या पार्टिकलची ॲम्प्लिट्यूड म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी डेफिनेशन पाहिली आपण, पिरियड. पिरियड म्हणजे काय की वन ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी पार्टिकलला जो टाइम लागतो त्याला त्या पार्टिकलचा काय म्हटला जातो, पिरियड म्हटला जातो. पुढे दिलेला आहे फ्रिक्वेन्सी. द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम पर युनिट टाइम इज कॉल्ड एज द फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम किंवा पार्टिकलची फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय की एका युनिट टाइम मध्ये, युनिट टाइम मीन्स म्हणजे काय, 1 सेकंद असेल, आता 1 सेकंदात किंवा युनिट टाइम मध्ये पार्टिकल्स किती ऑसिलेशन्स कंप्लीट करतो, त्याला त्या पार्टिकलची काय म्हटले जाते,
फ्रिक्वेन्सी म्हटली जाते. म्हणजेच काय की 1 सेकंदात पार्टिकल किती ऑसिलेशन कंप्लीट करतो, 2 ऑसिलेशन कंप्लीट करतो, 3 ऑसिलेशन कंप्लीट करतो किंवा 4 ऑसिलेशन कंप्लीट करतो, याला काय म्हटले जाते, त्या पार्टिकलची फ्रिक्वेन्सी म्हटली जाते. युनिट टाइम, पर युनिट टाइम मध्ये दिलेला जो पार्टिकल आहे तो पार्टिकल किती ऑसिलेशन कंप्लीट करतो किंवा किती ऑसिलेशन परफॉर्म करतो, त्याला त्या पार्टिकलची काय म्हटली जाते, फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पार्टिकल परफॉर्मिंग SHM पर युनिट टाइम मध्ये दिलेला पार्टिकल्स किती ऑसिलेशन परफॉर्म करतो त्याला त्याची काय म्हटली जाते, फ्रिक्वेन्सी, किंवा त्यालाच आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. आणि फ्रिक्वेन्सीचा अजून एक फॉर्म्युला आहे, फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. हीच व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची आहे. फ्रिक्वेन्सी ही n ने दाखवली जाते. n इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. आता टी ची व्हॅल्यू आपण फाइंड केली होती. टी ची व्हॅल्यू काय होती, टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. टीचा फॉर्म्युला काय होता, 2π अपॉन ओमेगा. आता इथे टीचा रेसिप्रोकल आहे म्हणून काय असेल तो ओमेगा अपॉन 2π. आता 1 अपॉन पाय बाहेर, 1/2 आपण बाहेर घेतला आणि ओमेगाची व्हॅल्यू काय होती, ओमेगा इज इक्वल टू √k अपॉन m. तीच व्हॅल्यू आपण इथे फाइंड केली. तर मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू 1/2π √k अपॉन m. मग ह्या आपण 3 डेफिनेशन पाहिल्या. पहिली एम्प्लिट्यूडची मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, मीन पोझिशन पासूनचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, त्याला आपण म्हणतो एम्प्लिट्यूड. पिरियड मीन्स काय तर 1 ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम लागतो त्याला आपण पिरियड म्हणतो. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय की पर युनिट टाइम मध्ये दिलेला पार्टिकल्स किती नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म करतो त्याला त्या पार्टिकलची फ्रिक्वेन्सी म्हटली जाते. पुढे आहे फेज इन अ SHM. फेज इन SHM इज बेसिकली द स्टेट ऑफ ऑसिलेशन. आता फेज, SHMचा फेज म्हणजेच काय की दिलेला जो काही पार्टिकल आहे त्या पार्टिकलचे आपण काय सांगू शकतो, त्याच्या फेजवरून स्टेट सांगू शकतो, ऑसिलेशनची स्टेट. म्हणजे तो पहिल्या ऑसिलेशन मध्ये आहे, दुसऱ्या ऑसिलेशन मध्ये आहे किंवा दुसरं ऑसिलेशन कंप्लीट करून तिसऱ्या ऑसिलेशन मध्ये जात आहे, ही आपण त्याच्या फेजवरून सांगू शकतो. तेच आपल्याला इथे पाहिजे. फेज म्हणजेच काय की बेसिकली स्टेट ऑफ ऑसिलेशन. ऑसिलेशनचे आपण काय सांगू शकतो, स्टेट सांगू शकतो. The angular displacement theta is equal to omega t plus phi can thus be used the phase of SHM and also called as the phase angle. आता theta is equal to omega t plus phi. हा जो काही theta आहे, angular displacement theta is equal to omega t plus phi, याला काय म्हटला जातो, मग फेज अँगल म्हटला जातो. मग आता पहा आपल्याला केसेस दिलाय, याच्यावरून तुम्हाला समजेल की फेज इन SHM काय असतं. मग पुढे पहा, इथे आपल्याला पहिली केस दिली. आता ह्या केस सॉल्व्ह करत असताना आपल्याला 3 केसेस दिल्या. फेज इक्वल टू थिटा, त्याच्यानंतर फेज थिटा इज इक्वल टू 180, त्याच्यानंतर दिलाय आपल्याला फेज थिटा इज इक्वल टू 90 डिग्री अँड फेज थिटा इज इक्वल टू 270. मग पहा पहिले केस. आता ह्या केस समजून घेण्यासाठी आपण तुम्हाला पहा इथे एक डायग्राम सर्क्युलर मोशन आणि आपण लिनियर मोशन मध्ये दोघं ह्याच्यात एक्सप्लेन करणार आहोत. पहा, सर्क्युलर मोशन मीन्स काय की अँगुलर SHM आणि हा लिनियर SHM. आता पहा, ही असते आपली मीन पोझिशन, ही असते पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही असते निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. मग इथे पहा अँगुलर SHM मध्ये सुद्धा ही इकडची असेल मीन पोझिशन, ही सुद्धा असेल मीन पोझिशन, ही असेल आपली पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, ही असेल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. मग पहिली केस दिली आपल्याला की फेज अँगल ओमेगा टी प्लस फाय. फेज अँगल किती असेल, 0 असेल, तेव्हा पार्टिकल कुठे असेल ते आपल्याला सांगता येईल. मग पहा इथे हा A, हा B, C आणि D. आता पार्टिकल फेज अँगल किती आहे पार्टिकलचा, थिटा इज इक्वल टू 0, म्हणजेच कुठे असेल पार्टिकल ए ला असेल. थिटा इज इक्वल टू 0 मीन्स कुठे असेल ए ला. म्हणजे याच्या जर आपण परपेंडिक्युलर पाहिलं तर पार्टिकल कुठे आहे, मीन पोझिशनला. मग जेव्हा थिटा इज इक्वल टू 0 असेल, 0 डिग्री, तेव्हा काय इंडिकेट करतं, मग इंडिकेट दॅट द पार्टिकल इज ॲट द मीन पोझिशन अँड मूव्हिंग टू द पॉझिटिव्ह. जेव्हा थिटा इज इक्वल टू 0 असेल तेव्हा पार्टिकल हा मीन पोझिशनला असेल
आणि तो कुठे मूव्ह होणार असेल, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे काय होणार असेल, मूव्ह होणार असेल. त्याच्यानंतर पुढचा पाहू आपण 90 डिग्री. आता 0 नंतर हा काय असेल, 90. हा असेल 0 अँगल, हा असेल आता आपला 90चा अँगल. आता पार्टिकल कुठे असेल, 90 डिग्री मीन्स त्याच्या परपेंडिक्युलर जर आपण पाहिलं तर पार्टिकल कुठे असेल, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. मग जेव्हा 90 डिग्री असेल तेव्हा आपण काय म्हणू शकतो, मग जेव्हा थिटा इज इक्वल टू 90